पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार. पुढील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार. नमस्कार, स्वागत आहे आपलं लाडक्या मराठी चॅनलवर. त्याचं नाव आहे सध्या जर महाराष्ट्राचे राजकारण पाहिलं तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी, महाभारत सारखे युद्ध होताना आपल्याला दिसत आहे. सध्या आचारसंहिता अगदी आज किंवा उद्यामध्ये लागू होणार आहे आणि विधानसभा निवडणूक अगदी 1 ते 1.5 महिन्यावर आली. पण सध्या असं होतंय की महाभारताचं युद्ध सुरू आहे असंच वाटतंय. आता अशा स्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच होतो की पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार का? महाराष्ट्राची जनता परत उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवेल का? हा मोठा प्रश्न आहे. भाजप आणि शिवसेना एक अतूट नाटक आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री म्हणजे जय आणि वीरू. तर असंच काही नातं यांचं होतं. भूतकाळ आहे, नातं होतं. परंतु 2019ला यात फूट पडली आणि शिवसेना आणि भाजप वेगळे झाले. मात्र असं आपण म्हणू शकतो की तेव्हापासून शिवसेना या पक्षाला ग्रहणच लागले. आता नंतरचा काळ जर आपण पाहिला तर शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत गेली, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेली. व त्यामध्येच जवळपास अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. आणि त्यानंतर सर्वात मोठा धक्का बसला, अतिशय मोठा धक्का आपण म्हणू शकतो. शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले. एकनाथ शिंदे हे BJP सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री सुद्धा बनले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा देखील ठोकला होता. आता बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये झाल्या. आता शिवसेना या पक्षावरील निकाल अजून लागायचा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ही संपूर्ण केस गेलेली आहे, त्यावर अजून निकाल लागायचा आहे. आता यात काय चुकीचे किंवा काय योग्य हा भाग थोडा आपण वेगळा ठेवू, कारण आता काळ थोडा पुढे गेलेला आहे. आता विधानसभा निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्या मागे गेलेल्या आहेत. आता उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर आणि मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. आता जर आपण पाहिलं की जे नवीन चिन्ह आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे नवीन चिन्ह आहे मशाल आणि नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे पक्षाचं. आता याच नावावर किंवा या चिन्हावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती आणि त्यांना अतिशय चांगलं यश मिळालं असं आपण म्हणू शकतो. आता जर आपण पुढचं भविष्य पाहिलं तर महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री पदाचा दावेदार उद्धव ठाकरे दिसत आहे. आता जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला तो अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचं कारण म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक होती. म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली जी लढत होती महत्त्वाची, ही पहिलीच होती असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात उद्धव ठाकरे यांना यश मिळालं होतं असं आपण म्हणू शकतो. त्याची भरपूर कारणे समोर आली होती. जर आपण कारणे जर बघायची तर भरपूर कारणे समोर आली होती. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण जर सांगायचं झालं तर सहानुभूती. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष, नवीन चिन्ह हे सर्व मिळालं होतं आणि त्यानंतर जनतेमध्ये सहानुभूती जी निर्माण झाली होती ती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल झाली होती. त्यामुळे जनता कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होती असं निदर्शनास आलं. परंतु आता आहे विधानसभा निवडणूक. आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे सर्व पक्षांसाठी म्हणा, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो किंवा अन्य युती असो, सर्वांसाठी आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत झाली तर शिवसेनेवरील परत एकदा की शिवसेनेवरील निकाल अद्याप लागलेला नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा निकाल लागतो का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या याविषयी कोणतंही अपडेट नाही असं आपण म्हणू शकतो. पुढील सुनावणी लवकर होणार आहे, पण शिवसेना या पक्षावर किंवा धनुष्यबाण या चिन्हावर निकाल अजून लागलेला नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण गेलेलं आहे. तर लवकरात लवकर याविषयी निकाल लागण्याची शक्यता आहे. परंतु तो विधानसभा निवडणुकीच्या आधी लागतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर उद्धव ठाकरे पुढील मुख्यमंत्री होतील का? त्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमधील त्यांची कामगिरी. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग किंवा सर्वात महत्त्वाचे मुद्दे, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हटलं तर सर्वप्रथम जागा वाटप. कोण किती जागेवर लढणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा दावेदार. तर हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहे. आता जर आपण पाहिलं की आगामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार का, तर सर्वप्रथम हे बघावं लागेल की पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट किती जागेवर लढतो. सध्या चर्चा चालू आहे महाविकास आघाडीची, यामध्ये बैठका होत आहे, चर्चा होत आहे, वादविवाद सुद्धा होत आहे. तो कोण किती जागेवर लढणार आहे याबद्दल
चर्चा चालू आहे सध्या. आणि राहिली गोष्ट पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील का, तर अजून चेहरा जाहीर झालेला नाही आहे. तर हेही सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. महाविकास आघाडीचा जर विषय आपण बघितला तर सध्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार जर आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सध्या दिसत आहे चेहरा म्हणून, पण अजून जाहीर झालेलं नाही आहे, कोणीही जाहीर केलेलं नाही आहे तसं. परंतु सध्या असं दिसतंय की सर्वात जास्त जागेवर सुद्धा उद्धव ठाकरे गट लढू शकतो, म्हणजे जास्तीत जास्त जागेवर लढण्याची शक्यता दिसतीये. आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार सुद्धा उद्धव ठाकरे दिसत आहे. जाहीर जरी झालेले नसते तरी महाविकास आघाडीमधील जे वातावरण आहे नक्कीच वादविवाद होत आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून. परंतु जर आपण सध्या जर पाहिलं, जर महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर नक्कीच असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असू शकतात, शक्यता नाकारता येणार नाही. परंतु हेही तेवढं सत्य आहे की सध्या माझ्या मते किंवा सूत्रांनुसार असं आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी चेहरा जाहीर करणार नाही, ना महायुती करणार ना महाविकास आघाडी करणार, कोणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्यांच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असू शकतो, सध्या तरी ही शक्यता दिसते. तर सध्याचे वातावरण म्हणजे महाभारताचे युद्धच आहे असं आपण म्हणू शकतो सध्या, कारण महायुती किंवा महाविकास आघाडी सध्या जोरदार प्रचार करताना दिसत आहे. आचारसंहिता आज किंवा उद्यामध्ये लागू शकते, प्रचार भरपूर प्रमाणात चालू आहे, बैठका पण चालू आहेत. तर पुढे काय होतं यावर सर्वांचे लक्ष आहे. तर नक्कीच लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहेच. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, महाविकास आघाडी की महायुती? आगामी मुख्यमंत्री, पुढील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.